नमस्कार. आरतीज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण कटवडा कसा बनवायचा आहे याची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत. आता तुम्ही यूट्यूब चॅनेलवरती बऱ्याच वेळा कटवडा याची रेसिपी पाहिली असेल. प्रत्येकाची बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते, चवही वेगवेगळी असते. तर आज पूर्ण नगरी स्टाईलमध्ये आपण एकदम झणझणीत असा कटवडा बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आता त्यासाठी काय साहित्य लागतं हे आपण पाहून घेऊयात. सगळ्यात आधी मी इथे बटाटे उकडून घेतले आहेत. आता बटाटे सोलून घ्यायचे. आता बटाट्याची जी भाजी बनवायची त्यासाठी इथे मी साहित्य घेतलंय. लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलाय. कढीपत्त्याची पाने पूर्ण न घेता थोडीशी कापून घेतली आहेत. पाव चमचा ओवा घेतला. पाव चमचा हळद, 2 चिमूट हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आणि बटाटे इथे 6 ते 7 उकडून घेतले आहेत. तर आता आपण पहिली भाजी बनवण्यासाठी पॅन गरम करत ठेवायचा. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये खूप जास्त तेल नाही घालायचं. इथे 1 ते सव्वा पळी मी तेल घालून घेतलं. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा. कढीपत्त्याची पाने टाकून द्यायची. छान तडतडलं की त्याच्यामध्ये ठेचा घालून घ्यायचा आहे मिरचीचा. मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये हिंग टाकून घ्यायचं. हिंग थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची. आता हळद वगैरे सगळं परतून झाल्यावर मी लगेच याच्यामध्ये मीठ टाकून घेते. ठेच्यामध्ये जर मीठ टाकलं तर ठेचा आळणी लागत नाही आणि भाजीलाही छान चव येते. तर बटाटे याच्यामध्ये कापून न घालता आणि मॅशरनी मॅश न करता अशा हाताने दाबून घालायचे आणि थोडेसे खूप जास्त बारीक करायचे नाही, थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे ती बटाट्याची जे बटाटा वडा आपण बनवणार आहे तो खायला चांगला लागतो. तर आता छान मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि बटाट्याची भाजी खूप जास्त गरम करायची नाहीये. अगदीच सगळा तडका दिल्याच्या नंतर एकदा 1 मिनिटं परतली तरीही चालते किंवा तडका बनवून याच्यामध्ये घातला तरीही चालतो. तर आता आपण जो कट बनवणार आहे त्यासाठी मी इथे 1 वाटी खोबरं किसलेलं घेतलंय, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात, 1 चमचा इतके मी तीळ घेतले आहेत, धने घेतलेत, अद्रक घेतलं, लसूण घेतलं आणि थोडंसं गरम मसाला घेतलाय. तर गरम मसाल्यामध्ये 4 लवंगा, 4 काळ्या मिऱ्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 अख्खी काळी वेलची, मसाला वेलची. ते छान असं भाजून घेतलं की आता त्यामध्ये धने घालून घ्यायचे. तर आता इथे सगळा मसाला काही लोकं कसं करतात, सगळा मसाला एकत्र भाजून घेतात. पण प्रत्येक मसाला म्हणजे भाजायला वेगवेगळा टाईम लागतो. तशा हिशोबाने मी एकदम एकत्र न भाजता वेगवेगळा भाजून घेते. तर आता धने भाजून झाले की त्यामध्ये थोडंसं तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता तवा गरमच आहे तर तीळ भाजायला खूप जास्त टाईम लागणार नाहीये. एकदम हलकंसं थोडंसं परतलं की लगेच आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. आणि आता तीळ झाल्याच्या नंतर खोबरं हलकंसं थोडंसं गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अशाप्रमाणे खोबरं पण भाजून झालं. आता खोबरं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा. आता कांदा भाजण्यासाठी मी इथे 1 धार तेल टाकली होतं म्हणजे थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घेतला. कांदा छान असा लाल झाल्याच्या नंतर काढून घ्यायचा आणि आता आपण इथे याला फोडणी द्यायची. तोपर्यंत मसाला थंड होतोय, तोपर्यंत आपण इकडे कट बनवण्यासाठी फोडणी देऊया. त्यासाठी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये मी इथे 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता फोडणीसाठी, तो टाकून घ्यायचा आणि छान परतून द्यायचं एकदम स्लो गॅसवरती. तोपर्यंत आपण इकडे मसाल्याचं वाटण करून घ्यायचं. तर आता हा सगळा मसाला छान आपल्याला एकत्र पाणी घालून वाटायचा आहे अशा प्रकारे. कांदा छान असा परतून झाला की त्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायचे, बाकीचे मसाले
तर इथे मी कांदा लसूण मसाला, हळद, आपला घरचा मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि जिरा पावडर टाकून घेतली आहे. कारण आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी धने वाटल्यामुळे मी इथे धना पावडर नाही वापरली. मसाला छान परतल्याच्या नंतर इथे मी एक टोमॅटो कापून घेतला होता मोठ्या साईजचा, तो टाकून घेतला. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. छान सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यावर अगदी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर छान असा टोमॅटो एकदम म्हणजे छान शिजला जातो. एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता माझ्याकडे इथे थोडीशी गडबड झाली. माझ्या घरामध्ये ॲक्च्युली जो फिल्टर लावणारा होता, तो फिल्टर लावायला आला होता आणि त्याच्यासोबत बोलता-बोलता इथे मी मसाल्याच्या ऐवजी मटकी टाकून घेतली. मला सगळ्यात आधी तर मसाला टाकायचा होता. मसाला छान परतून घ्यायचा होता आणि त्याच्यानंतर मला इथे मटकी टाकून घ्यायची होती. पण इथे जरा माझ्याकडून उलटं झालं. मी आधी मटकी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर मसाला, पण काही हरकत नाही. मी मसाला त्याच्यानंतर खूप छान असा परतून घेतला 5 ते 7 मिनिटं आणि मसाला छान असा परतल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं. तर गरम पाणी ओतायचं. त्यामुळे काय होतं, आपल्या जे आपण कढ बनवतो त्याला खूप छान अशी तरी येते आणि तरी टिकूनही राहते. तर छान असा आपला कढ तयार झाला. तर आता मी याच्यामध्ये मीठ टाकलं नाहीये. मीठ मी आधीच ऑलरेडी टाकून घेतलं होतं. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकून घेतलं. आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. हातावरती थोडासा ओवा टाकून घेते. ओव्याने छान असा वडा खाताना दाताखाली ओवा आला की त्याची टेस्ट छान लागते. तर आता एकदम पाणी न घालता एकदम थोडं-थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि छान असा याचा घोल बनवून घ्यायचा. एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून याच्या बिलकुल गाठी बनणार नाही आणि त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. तर याला पूर्ण मला 1 ग्लास पाणी लागलं आणि तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळही नाही. एकदम मीडियम असं बनवून घेतलं. तर आता कटाला छान अशी उकळी आली आणि तुम्ही पाहू शकता याला तरी पण खूप छान आली आहे. तर आता इथे आपला कट तयार झालेला आहे. एकदम थोडा वेळ अजून त्याला मी 2 मिनिटं उकळत ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचे जे वड्यासाठी आपल्याला जे गोळे लागणार आहे, ते आपण असे बनवून घ्यायचे. आता इथे थोडासा पाव चमचा इतका मी सोडा घालून घेतला आहे बेसन पिठामध्ये. वडे बनवण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल इथे मी बिलकुल हळदीचा वापर केला नाही. जर सोडा घालायचा असेल तर बिलकुल हळद घालायची नाही. त्याने वडे जरासा लाल होता वरचा कलर आणि जर हळद घालायची असेल तर सोडा बिलकुल घालायचा नाही. त्याऐवजी तेल घालायचं. तर आता वडे तेलामध्ये छान असे सोडून घ्यायचे. तेल छान पहिलंच गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करून घ्यायचा. मग वडे एकदम छान बनतात. एका साईडनी वडे भाजल्याच्या नंतर दुसऱ्या साईडनी सावकाश पलटून घ्यायचे. खूप छान असे वडे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम कलरही खूप सुंदर आला आहे त्यांना. बिलकुल हळद न वापरता त्याचा कलर छान दिसतो. तर अशा प्रकारेच वडे सगळे आपण बनवून घ्यायचे. आता खाण्यासाठी आपला कटवडा दोन्हीही तयार झालेला आहे. तर प्लेटमध्ये मस्त घ्यायचा, वडा घ्यायचा, त्याच्यावरतून कट घालून घ्यायचा आणि छान असं आपण पावासोबत किंवा ब्रेडसोबत हे खाऊ शकतो. खायला छान लागतं. तर अशा पद्धतीने नगरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खायला खूप छान लागते आणि कमेंट करून मला नक्की सांगत जा, की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात की नाही. तर चला बाय.